कळवण तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। आमदार नितीन पवार यांची विविध गावांना शुभेच्छा भेट। कंसारा चौकाचे उद्घाटन। जागतिक आदिवासी दिन आणि हुतात्मा दिनाच्या औचित्याने कळवण तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। तालुक्याच्या चनकापूर येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक येथे सकाळी 9 ते 10 या वेळेत आयोजित मुख्य कार्यक्रमाला कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी कळवण प्रांताधिकारी अकुनुरी नरेश, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, मोहमुग गावचे माजी सरपंच विजय जाधव, चनकापूर ग्रामस्थ, आश्रमशाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मार्गदर्शन करताना आमदार पवार म्हणाले की कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर लक्ष देणार आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षण, खेळ आणि कला यांची योग्य सांगड घालून सर्वांगीण विकास साधावा। कार्यक्रमानंतर आमदार पवार यांनी चिंचपाडा, दत्तनगर, कनाशी, नांदुरी, अभोणा आदी गावांना भेट देऊन तेथील आयोजनात सहभाग घेतला। जागतिक आदिवासी दिन हा आपल्या शौर्य, संघर्ष आणि बलिदानाचा स्मरण दिन असून त्याचे पवित्र जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे ते म्हणाले। अभोणा येथे आमदार पवार यांच्या हस्ते कंसारा चौकाचे उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी झालेल्या विकास कामांचे त्यांनी कौतुक केलं। विशेष म्हणजे उपस्थित आदिवासी महिला भगिनींनी आमदार पवारांना राखी बांधून राखी पौर्णिमेचे औचित्यही साधले। या सर्व उपक्रमामुळे जागतिक आदिवासी दिन हा तालुक्यात केवळ औपचारिकता कार्यक्रम न राहता जनतेच्या सक्रिय सहभागामुळे एक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी सोहळा ठरला। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।